नमस्कार. मनाचा आणि पोटाचा संबंध असतो का? तर हो, असतो. अगदी जवळचा संबंध असतो. उदाहरण देतो, तुम्हाला लगेच समजून जाईल. हे प्रत्येकाच्या बाबतीत घडलेलं असू शकतं किंवा नसेलही. आठवून बघा, तुम्ही कधीतरी खूप दुःखी होता किंवा घरी कोणीतरी वारलं आहे. तर त्या दिवशी काय होतं, तुम्ही दुःखात एवढे बुडालेले असता की अगदी शेवटची विधी होईपर्यंत तुम्हाला भुकेचा अनुभवही होत नाही. जसं जसं तुम्ही घरी परतायला लागता किंवा घरी पोहोचता तशी तुम्हाला भूक लागते आणि मग तुम्हाला आठवण होते की आपल्याला आता जेवलं पाहिजे. ह्याच्या उलट जर तुम्ही विचार केला की एखाद्या दिवशी तुम्ही खूप खुश आहात किंवा आवडती भाजी तुमच्या ताटात वाढली, तर त्या दिवशी तुम्ही नकळत जास्त जेवण करायला लागता. म्हणजे अर्धी भाकरी जास्त खाता किंवा भात जास्त खाता, पोटभर किंवा भुकेपेक्षा जास्त पण आपण जेवतो. तर ह्याच्यातनं आपल्याला काय समजतं की मनाची जशी आपली स्थिती आहे त्याच्यानुसार आपलं वागणं, बोलणं, खाणं पिणं ठरतं. तर यातनं आपल्याला काय शिकायचं आहे की मनाची स्थिती जर समजा जास्त तुम्ही खुश असाल तर त्याचा प्रभाव तुमच्या शरीरावरती जास्त प्रकारे होऊ द्यायचा नाही आहे. म्हणजे तुम्ही खूप खुश आहात आणि तुम्ही अतिरिक्त प्रमाणात जेवताय तर तुम्हाला त्याचा त्रास होणार आहे. जर तुम्ही एकदमच दुःखी आहात, तुम्ही जेवतच नाही आहे किंवा एकदम थोडंसंच खाताय, तर त्याचाही चुकीचा परिणाम तुमच्या शरीरावरती होणार आहे. त्यामुळे आपल्याला त्या दोन्ही गोष्टींचा बॅलन्स साधायचा आहे, तरच ते तुमच्या शरीरासाठी फायदेशीर असणार आहे. धन्यवाद. तुमच्या घरात असं कोणी आहे का की ज्याला टेन्शन आले की जुलाब होतात? मला कमेंट करून नक्की सांगा.